नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा स्वागत आहे। तर आज आपण द्रव्य विज्ञान नियम हा एका नवीन चॅप्टर सुरुवात करत आहोत। तर मागील व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण हे दोन चॅप्टर पाहिले होते। या पेपर पदार्थ विज्ञान पेपर 2 मध्ये आपल्या BMS च्या युनिव्हर्सिटी एग्जाम मध्ये ब्लूप्रिंट नुसार ते 48 मार्काचे दोन टॉपिक होते ते। तर आज आपण द्रव्य विज्ञान नियम हा चॅप्टर सुरू करत आहोत। त्याआधी पदार्थ विज्ञान मध्ये जो आपला पेपर 1 आहे त्यामध्ये ह्याचं वेटेज बघूया नेमकं काय सांगितले। जे द्रव्य गुण आणि कर्म हे तीन टॉपिक सांगितले आपल्याला, ते 48 मार्क्ससाठी पेपर 1 मध्ये आपल्या पदार्थ विज्ञानच्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत। हे ब्लूप्रिंट नुसार सांगितलंय। आणि ह्यामध्ये जे द्रव्य हा आपला द्रव्य विज्ञान नियम हे जो चॅप्टर आहे यामध्ये आपल्याला एक LQ आणि एक MCQ आपल्याला पेपरमध्ये पाहायला मिळणार आहे। तर हे द्रव्य विज्ञान नियम मध्ये कोणकोणते टॉपिक आहेत, सब टॉपिक, तर हे नेम एकदा बघून आपल्याला नेमकं कोणकोणते सब टॉपिक आहेत। आता पहिला आहे द्रव्य विवरण, दुसरा आहे पंचमहाभूत, तिसरा आहे काल निरूपण, चौथा काय दिलं दिक निरूपण म्हणजे दिशा निरूपण, पाचवं दिलं आत्मा निरूपण, सहावं दिलं पुरुष विवेचन व प्रकार, सातवं दिलं मन निरूपण आणि सातवं दिलंय मन निरूपण, त्यानंतर आठवं दिलंय पंचमहाभूत व त्रिगुण प्रकृती आणि नववं दिलंय तम दशम द्रव्य। हे आपल्याला 9 टॉपिक जवळपास या द्रव्य विज्ञान नियम या चॅप्टर मध्ये बघायचे आहेत। या टॉपिकवर एक LQ आणि एक SCQ सांगितलं आहे। आता कोणत्या बी टॉपिकवर कधी पण काही पण येऊ शकतं, एक LQ येऊ शकतो, कधी SCQ येऊ शकतं। जास्त करून पंचमहाभूतवर LQ पाहायला मिळतो, त्यानंतर जे दिक आहे, त्यानंतर काळ आहे, आत्मा आहे, जे द्रव्य आहे ह्यावर SCQ पाहायला मिळतो। पण कधी काय कशावर LQ येईल म्हणून सांगता येत नाही, त्यामुळे सगळे टॉपिक हे करणं आपलं इम्पॉर्टंट आहे यातले। तर आजचा आपण पहिला टॉपिक पाहतोय द्रव्य विवरण। आता द्रव्य विवरण नेमका आपला टॉपिक काय आहे आता नेमकं जाणून घेऊया। जो पदार्थ आहे आपलं जे पदार्थ आहे हे दोन गोष्टीपासून बनलेले आहे। कोणते दोन गोष्टी त्या, एक भाव पदार्थ आणि एक अभाव पदार्थ, एक भाव पदार्थ आणि एक अभाव पदार्थ। आता भाव पदार्थ म्हणजे काय आणि अभाव पदार्थ म्हणजे काय। आता 6 पदार्थ दिलेत ते भाव पदार्थ आहे आणि जो 7वा पदार्थ आहे तो अभाव पदार्थ आहे। आता भाव पदार्थ मध्ये कोण कोण दिले, द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, हे 6 पदार्थ हे भाव पदार्थ आहे। आणि जो 7वा पदार्थ दिला जो अभाव पदार्थ आहे तो हे अभाव पदार्थ आहे। हे जे पदार्थ आहे आपले हे दोन पदार्थापासून बनलेले, भाव आणि अभाव। आता पुढे निरुक्ती बघूया, ह्याची काय सांगितले। निरुक्ती काय दिली, द्रव्यती गच्छति परिणामम इति द्रव्यम, द्रव्यती गच्छति संयोग विभागादी गुणान इति वा द्रव्यम, ही अशी त्याची निरुक्ती दिली। म्हणजे अर्थ काय सांगितला याचा, जो परिणामाला किंवा संयोग विभागाला प्राप्त होतो त्याला द्रव्य म्हणतात। म्हणजे जो परिणामाला संयोग व विभागाला प्राप्त होतो त्याला द्रव्य असं म्हटलंय। आता द्रव्य हा शब्द कसा बनलाय तो जाणून घ्या। ध्रुवगतो या धातूला यत प्रत्यय लागला, ध्रुवगतो धातूला यत प्रत्यय लागून द्रव्य हा शब्द बनलेला आहे। आणि आता पुढे काय सांगितलंय, परिभाषा काय सांगितली की यत्र आश्रित हा कर्मगुण हा कारणम समवाय यत तद द्रव्यम, चरक सूत्रस्थांचा हा श्लोक आहे। तर ह्यात मध्ये काय सांगितलं, परिभाषा काय सांगितली त्यांनी की ज्यात काय परिभाषा सांगितली, ज्यात कर्म गुण समवाय संबंधाने आश्रित असतात व जो समवाय कारण आहे म्हणजे त्याला द्रव्य म्हणतात। आता म्हणजे नेमकं सांगितलं काय, ज्यामध्ये कर्म आणि गुण, जे कर्म आहे आणि गुण आहे समवाय संबंधाने आश्रित असतात त्याला द्रव्य असं म्हणतात। ही त्याची परिभाषा झाली। आता लक्षण काय सांगितलंय की द्रव्य लक्षणम तू क्रिया गुणवत समवाय कारणम इति, हा सुश्रुत सूत्रस्थांचा श्लोक आहे। त्यामध्ये काय सांगितलंय, जो क्रियावान गुणवान म्हणजे काय सांगितलं आहे, जो क्रियावान गुणवान व समवाय कारण आहे त्याला द्रव्य म्हणतात असं म्हटलंय त्यांनी। म्हणजे हेच द्रव्याचे लक्षण आहे, जो क्रियावान गुणवान आणि समवाय कारण, म्हणजे 3 सांगितल्याचे लक्षण, क्रियावान गुणवान आणि समवाय कारण आहे त्याला द्रव्य असं म्हणतात। हे द्रव्याचे लक्षण आहे असं सांगितलंय। त्यानंतर द्रव्याची संख्या व प्रकार काय सांगितलेत खाली, की द्रव्य 2 प्रकारमध्ये मोडले जातात, एक कारण द्रव्य आणि कार्यद्रव्य, एक कारण द्रव्य आणि एक कार्यद्रव्य। जे कारण द्रव्य आहेत ते 9 आहेत, ते नित्य द्रव्य आहेत, हे 9 आहेत। आणि कार्यद्रव्य पुढे बघणार आपण कोणकोणते, जे कारण द्रव्य आहेत का ते 9 सांगितले। कोण सांगितले, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूत, तसंच आत्मा, मन, काळ आणि दिशा हे 9 नित्य द्रव्य हे कारण द्रव्य आहेत। आता द्रव्याचे पुढे आपल्याला आता वर्गीकरण बघायचं, द्रव्याचं वर्गीकरण आता कसं दिलंय द्रव्याचं वर्गीकरण नेमकं। आता द्रव्य 2 ह्याच्यामध्ये डिवाइड होतात, एक कारण द्रव्य म्हणजे नित्य द्रव्य आणि कार्यद्रव्य जे अनित्य द्रव्य असतात, जे अनित्य जे नित्य नाही आहेत। म्हणजे नित्य द्रव्य म्हणजे काय, ज्याला नाश पण नाही ज्याची उत्पत्ती पण नाही ते नित्य द्रव्य, आणि अनित्य द्रव्य म्हणजे त्याचा म्हणजे
नाश होऊ शकतो, त्याची उत्पत्ती पण होते, ते अनित्य द्रव्य असतात. आणि जे नित्य द्रव्य असते त्याची उत्पत्ती नसते, त्याचा नाश पण नसतो, ते म्हणजे नित्य द्रव्य. आता नित्य द्रव्य म्हणजे काय सांगितलंय, जे मूर्त किती त्यातले, मूर्त आणि अमूर्त दोन प्रकार पडले आहेत कारण द्रव्याचे. मूर्तमध्ये 5 येतात आणि अमूर्तमध्ये 4 येतात. आता मूर्तमध्ये कोणकोणते 4 येतात, 5 येतात, सॉरी, मूर्तमध्ये कोणकोणते 5 येतात, पृथ्वी, आप, तेज आणि वायू. आता कोणी आकाश पण लिहिन, आकाश नाही येत ह्याच्यात. हे 4 झाले महाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आणि 5वं कोणतं येतं, मन. हे महत्वाचं आहे, ध्यानात ठेवायला, हे मन. आणि आता काय झालं, अमूर्त द्रव्य. अमूर्त द्रव्य 4 येतात, तेच कोण येतं, काळ, दिशा, आत्मा. काळ, दिशा आणि आत्मा. आणि 5वं येतं आकाश, सॉरी 4थं येतं आकाश. काळ, दिशा, आत्मा आणि 4थं येतं आकाश. हे 4 झाले अमूर्त द्रव्य आणि हे 5 मूर्त द्रव्य. आता कार्यद्रव्य पाहिजेत आपल्याला. कार्यद्रव्य पुन्हा 2 मध्ये डिवाइड झाले, सेंद्रिय द्रव्य आणि निरेंद्रिय द्रव्य. आता सेंद्रिय म्हणजे चेतन, ज्याची चेतना असते, आणि निरेंद्रिय म्हणजे अचेतन, ज्यात चेतना नसते. चेतना म्हणजे चेतनेचं अस्तित्व असणं, ते म्हणजे चेतन. आता अंतश्चेतन, आता त्याचे पुन्हा 2, सेंद्रियचे पुन्हा 2 प्रकार पडतात, चेतनचे अंतश्चेतन आणि बाह्यचेतन. अंतश्चेतन आणि बाह्यचेतन. आता अंतश्चेतनचे पुन्हा 4 प्रकार आहेत. काय काय, की वनस्पती, वानस्पत्य, विरुद्ध, औषध. हे 4 झाले अंतश्चेतनचे प्रकार. आता बाह्यचेतनचे कोणकोणते 4 प्रकार पडलेत पुढं. आता जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिज. हे झाले बाह्य अभ्यंतर चेतनचे 4 प्रकार झाले, जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज. आता काय झालं सांगितलंय, निरेंद्रिय म्हणजे निरेंद्रिय. आता कोण सांगते, की अचेतन म्हणजे कोणकोणते, खनिज आणि कृत्रिम. खनिज आणि कृत्रिम हे सांगितले त्याचे पुढचे 2 प्रकार. आता एक एक पाहूया आपण नेमकं काय सांगितलं. आता जे कारणद्रव्य, जे 9 द्रव्य आहेत कारणद्रव्य, ते आपल्याला नेमके अगोदर पहिल्या स्टार्टिंगला ते बघून घ्या, नेमकं कोणकोणते ते कारणद्रव्य. पहिलं दिलंय पृथ्वी, आप, तेज, वायू. आणि 5वं दिलंय मन. हे झाले मूर्त द्रव्य. आणि आत्मा, काळ, दिशा आणि आकाश हे अमूर्त द्रव्य. हे 4 झाले. आता खाली काय सांगितलंय, या 9 द्रव्यांना उत्पत्ती व विनाश नाही, व ती द्रव्य नित्य आहेत. म्हणजे त्यांना उत्पत्ती नाही, विनाश पण नाही, हे सांगितलं होतं, ते म्हणजे नित्य द्रव्य. आता कारण द्रव्याचे 2 प्रकार सांगितले त्यांनी. कोणकोणते सांगितले, एक मूर्त द्रव्य आणि एक अमूर्त द्रव्य. एक मूर्त द्रव्य आणि एक अमूर्त द्रव्य. आता मूर्त द्रव्य म्हणजे काय सांगतात, विशिष्ट आकार व चलनात्मक कर्म असणाऱ्या द्रव्याला मूर्त द्रव्य म्हणतात. म्हणजे ज्याला विशिष्ट आकार आहे आणि चलनात्मक कर्म आहे असणाऱ्या द्रव्याला मूर्त द्रव्य म्हणतात, असं म्हटलंय. त्यात काय सांगितलंय, कोणकोणते त्यात मूर्तमध्ये 5 येतात ना, पृथ्वी, आप, तेज, वायू. आणि 5वा कोणता आहे, मन. हे ध्यानात ठेवायचं, हा विसरून जातो कोणी आकाश लिहू शकते. तर हे 4 कोणते, 4 महाभूत आणि 5वा मन. हे मूर्त द्रव्य. आता अमूर्त द्रव्य म्हणजे कोणते, ज्या द्रव्यांना परमाणू नाहीत. काय सांगितलंय, ज्या द्रव्यांना परमाणू नाहीत त्या द्रव्याला अमूर्त द्रव्य म्हणतात. ज्या द्रव्याला परमाणू नाही त्याला अमूर्त द्रव्य म्हटलंय. आता खाली सांगितलंय, हे सर्वव्यापी व विभू असतात. हे सर्वव्यापी व विभू असतात असं म्हटलंय. त्यानंतर काय सांगितलंय, की ते कोणकोणते, काळ, दिशा, आत्मा आणि आकाश. हे 4 कोणते, अमूर्त द्रव्य सांगितले. असं सांगितलं पुढं कार्यद्रव्य. आता कार्यद्रव्यामध्ये कोणकोणते सांगितले, की आपल्याला 2 माहित होतं, एक सेंद्रिय द्रव्य आणि निरेंद्रिय द्रव्य. आता सेंद्रिय म्हणजे कोणते, चेतन, ज्यात चेतना असते म्हणून ते चेतन. आता सेंद्रिय द्रव्य म्हणजे काय सांगितलंय, ज्या कार्यद्रव्याच्या ठिकाणी इंद्रिय घटना असते त्याला सेंद्रिय द्रव्य म्हणतात. म्हणजे जे कार्यद्रव्य त्या ठिकाणी काय इंद्रियाची घटना असते किंवा इंद्रिय घटना असते त्याला सेंद्रिय द्रव्य असं म्हटलं. त्यानंतर पुढे काय सांगितलंय, निरेंद्रिय द्रव्य. आता निरेंद्रिय द्रव्य म्हणजे काय, ज्या द्रव्यात चेतना व इंद्रिय घटना नसते त्याला काय म्हटलंय, निरेंद्रिय द्रव्य असं म्हटलंय. म्हणजे काय सांगितलं, चेतना पण नाहीये आणि इंद्रिय घटना पण नाहीये. मग चेतनेचं अस्तित्व नाही, इंद्रियाची घटनाचं अस्तित्व नाही, म्हणजे नसतं ते सांगितलंय, त्याला निरेंद्रिय द्रव्य असं म्हटलंय. आता तेच काय सांगितलं पुढं, चेतन द्रव्य काय सांगितलं, त्याचे पुन्हा 2 प्रकार पडले, की अंतश्चेतन आणि बाह्य अभ्यंतर चेतन. आता अंतश्चेतन म्हणजे काय ते बघून घ्या पहिलं. अंतश्चेतन काय सांगितलं, यात चेतना बाह्यत चेतना दिसून येत नाही. म्हणजे काय सांगितलं, यात चेतना बाह्यत चेतना दिसून येत नाही. म्हणजे हे जी चेतना असते अंत आहे, म्हणजे नावातच अंत म्हणजे आत दडलेले असणारे, म्हणजे ती बाह्यता दिसून येत नाहीये. परंतु काय चेतनेचे लक्षण आहे त्यात असतात. म्हणजे हे जी चेतना आहे ती बाह्य दिसून येत नाही, पण या चेतनेचे लक्षण काय सांगितलंय, त्या चेतनेचे लक्षण दिसतात असं म्हटलंय. तसेच काय म्हटलंय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. म्हणजे अंतचेतन एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हालचाल करू शकत नाही. त्यात काय सांगितलं पुढं, अंतचेतनचे 4 प्रकार पडतात. 4 प्रकार सांगितले पहिले. आता पहिला प्रकार काय सांगितलाय, वनस्पती. वनस्पती म्हणजे काय, ज्यात वनस्पती
ज्यात वनस्पतीचे फळे व फुळे आपल्या कर्णिकाद्वारा झाकलेल्या असतात. म्हणजे काय म्हटलंय, ज्या वनस्पतीचे काय सांगितलंय की फळ आणि फुळे कसे कर्णिकाद्वारे झाकलेले असतात ते झाले वनस्पती. म्हणजे काय ते उदाहरण कोण दिलं, वड आणि औदुंबर इत्यादी प्रकार हे सांगितले वनस्पतीचे. आता दुसरा प्रकार बघू त्यातला अंतःचेतनचा, की काय झालं वानस्पत्य. आता त्याला दुसरा प्रकार दिलाय वानस्पत्य. आता वानस्पत्य म्हणजे काय, ज्यांचे फळे व फुले दोन्ही स्पष्टपणे दिसतात ते वानस्पत्य. उदाहरण आंबा आणि जांभूळ. आता पुढे पाहायचं आपल्या कोणता तिसरा प्रकार विरुद्ध म्हणजे कोणते, लहान झुडपे वेली यात असतात. आता ह्यात कसे लहान झुडपे वेली वगैरे आले तर काय सांगतं विरुद्ध सांगायचं. उदाहरण काय दिलंय की गुडूची, उदाहरण दिलंय गुडूची. आता चौथा काय दिलाय औषध, चौथा वर्ग दिलाय औषध म्हणजे काय, फळ आल्यावर ज्या नष्ट होतात, जे फळ आल्यावर काय होते नष्ट होतात, त्यात कोण दिलं उदाहरण गहू आणि तीळ. आता पुढचं पाहायचं आपल्याला बाह्य अभ्यंतर चेतन. हा दुसरा प्रकार द्यायला त्याचा, याला जांगम म्हटलंय. आणि आता जांगमचा अर्थ काय सांगितलं, जांगम म्हणजे हालचाल करणारे. जे अंतःचेतन होते ते हालचाल करत नव्हते आणि जे बाह्य अभ्यंतर चेतन आहे का ते हालचाल करतात, म्हणून ह्याला जांगम म्हटलंय. जांगम म्हणजे जे हालचाल करणारे, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करणारे किंवा जाणारे आहे ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, हालचाल करू शकतात. आता काय सांगितलं, या वर्गाचे पुन्हा 4 प्रकार पडतात. या वर्गाचे बी पुन्हा 4 प्रकार पडतात सांगितलंय. आता एक एक बघूया नेमकं काय सांगितलंय. आता पहिला येतं जरायूज म्हणजे काय, जरायू म्हणजे अपरा. जे अपरा आपली ही असते, नाळ असते. अपरा म्हणजे नाळ आपली. जे अपरापासून जन्म घेणाऱ्यांना जरायूज म्हणतात. जे अपरापासून जन्म घेणारे त्याला म्हणतात. उदाहरण कोण दिलंय, मानव आणि सस्तन प्राणी. आता दुसरं काय दिलं, अंडज म्हणजे काय, ज्यांचा जन्म अंड्यापासून होतो त्याला अंडज म्हणतात. उदाहरण साप आणि कासव. आता त्याला पुढचं कोण दिलंय, स्वेदज. आता स्वेदज म्हणजे काय, स्वेद म्हणजे घाम, जे नाव होतं ना स्वेदज म्हणजे घाम, ज्यांची उत्पत्ती स्वेदापासून होते ते स्वेदज. आता उदाहरण काय दिलं, कृमी व कीटक. उदाहरण काय, कृमी आणि कीटक. आता चौथं काय पाहायचं आपल्याला, उद्भिज. आता उद्भिज म्हणजे काय, पृथ्वीच्या आतून जमीन भेदून येणारे म्हणजे उद्भिज होय. म्हणजे पृथ्वीच्या आतून जमीन भेदून येतात ते उद्भिज असं म्हटलंय. आता काय दिलं, उदाहरण काय दिलं याचं, गांडूळ आणि बेंडूक. याचं उदाहरण गांडूळ आणि बेंडूक दिले. आता पुढचा प्रकार पाहायचा, पुढं काय दिलंय की निरेंद्रिय कार्यद्रव्य. ते काय ते अचेतन कार्यद्रव्य. ह्याला निरेंद्रिय कार्यद्रव्याला अचेतन कार्यद्रव्य असं म्हटलं. ज्या द्रव्यात चेतना नसते त्या कार्यद्रव्याला निरेंद्रिय कार्यद्रव्य म्हणतात. म्हणजे ज्या द्रव्यात काय चेतना नसते त्याला निरेंद्रिय कार्यद्रव्य असं म्हटलं. याचे 2 प्रकार पडतात, खनिज आणि कृत्रिम. आता खनिज म्हणजे काय, निसर्ग हा सृष्टीमध्ये जे असणारे द्रव्य त्याला खनिज म्हटलं. जे निसर्ग सृष्टीमध्ये आढळतात आपले ते खनिज आहे. उदाहरण काय, धातू, उपधातू, माती, दगड इत्यादी काय झाले हे खनिज झाले. आता कृत्रिम म्हणजे काय, कृत्रिमरित्या किंवा ज्यावर रासायनिक किंवा भौतिक क्रिया करून बनवलेली द्रव्ये, म्हणजे कृत्रिमरित्या बनवली, आपण मॅनमेड बनवली, त्याला काय म्हणतात कृत्रिम म्हणायचं. उदाहरण काय, विविध वस्तू, खेळणी इत्यादी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं की पूर्ण द्रव्याचं वर्गीकरण पाहिलंय. आता हा कसं होतं द्रव्याचं वर्गीकरण, कधी कधी आपल्याला एलेक्युलामध्ये सुद्धा विचारलं जातं की पूर्ण द्रव्याचं करा, किंवा कधी कधी एससीक्यूला सुद्धा विचारलं जातं की काही टॉपिक की द्रव्य वर्गीकरण करा बाबा थोडंफार असं तसं, की आपल्याला विचारलं जाऊ शकतं. हे पूर्णपणे आपण काय हे एकदा रिव्हिजन म्हणून पाहूया आपण नेमकं या व्हिडिओमध्ये काय काय पाहिलं ह्याच्यात. की पहिल्या द्रव्य विवरण पाहिलं, निरुक्ती वगैरे पहिल्याची परिभाषा पाहिली, द्रव्य शब्द कसा बनला होता, ध्रुवगतो या धातूला यत प्रत्यय लागून द्रव्य शब्द बनला होता ते पाहिलं होतं आपण. त्यानंतर काय द्रव्याची संख्या व प्रकार वगैरे ते पण पाहिलं होतं. त्यानंतर आपण द्रव्याचे वर्गीकरण पूर्णपणे पाहिलं होतं. त्यानंतर एक पूर्ण हे द्रव्य आपण वर्गीकरणमध्ये पाहिले होते की कारण द्रव्य काय, कार्यद्रव्य काय, मूर्त 5 पाहिले होते, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि 5वं मन. अमूर्त द्रव्य पाहिले होते 4 हे, की काळ, दिशा, आत्मा आणि आकाश. आणि सेंद्रिय द्रव्य अंतःचेतन, बाह्यचेतन. अंतःचेतनचे पुन्हा 4 प्रकार पाहिले, बाह्यचेतनचे पुन्हा 4, आणि निरेंद्रिय, खनिज आणि कृत्रिम. अशा प्रकारे आजचा आपण हा व्हिडिओमध्ये द्रव्य विवरण हा पहिला टॉपिक द्रव्य विज्ञानी या चॅप्टरमधील आपण पूर्णपणे संपवलेला आहे. आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पंचमहाभूत पाहायचे आहेत. तर हाचा व्हिडिओ कसा वाटला काय नाही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल. आणि आपण जे हे पदार्थची लेक्चर सिरीज घेतोय याचा फक्त एकच उद्देश आहे की तुम्हाला पदार्थ विज्ञान हा विषय सोपा जावा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चालतंय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.